लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। त्यामध्ये मातंग समाजातील पीडित व्यक्तीचे ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत मिळणारे अर्थसहाय्य जे अडविले असून ते तात्काळ देण्यात यावे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर हिंगोली लगत असलेले बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यात यावे अशा विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी संदेश शिकरे, अक्षय डाकोरे, वंदनाताई भालेराव, संतोष घोंगडे, पंडित भालेराव, विशाल गायकवाड, अनिल डोके यांची उपस्थिती होती। अरुण दिपके, TV7 हिंगोली। आपल्याला काही गरज असली तर आपण एखाद्या घरातल्या कर्ता पुरुषाची वाट बघतो आणि तो येईल आणि आपल्याला घरातली अडचण सोडवू। त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा या सर्व आंदोलनकर्त्यांची एक भूमिका होती, त्यांची इच्छा होती। या लोकप्रतिनिधीचं करायचं काय? मागच्या 4 दिवसापासून आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने ठेवण्यात आलेले होतं। परंतु 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांना आमची भेट घेऊन आमच्या ज्या मागण्या आहेत त्या कुठंतरी समजून घेऊन त्या ठिकाणी त्या संबंधित मागण्याबद्दल त्यांनी कारवाई करायला पाहिजे होती, परंतु कुठलीही कारवाई त्या ठिकाणी कारवाईचं दूर पालकमंत्र्यांनी आमच्याकडे येऊनसुद्धा बघितलं नाही। आणि त्याचमुळं आम्ही आज 4था दिवस असल्यामुळं आज रास्ता रोकोचा मार्ग या ठिकाणी घेतला होता, परंतु पोलीस प्रशासनाने सहकार्य करून आमची कलेक्टर साहेबासोबत भेट घालून दिली। कलेक्टर साहेबांनी आमच्या मागण्या ज्या आहेत, समजा जसे की कळमनुरी मंडळी जी स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी 1,32,00,000 रुपये या ठिकाणी त्या शासनाने त्या विकासासाठी तिथल्या स्मशानभूमीला दिले होते, परंतु इस्टिमेटच्या नुसार एकही काम त्या ठिकाणी झालेलं नाही आणि काही महिन्यातच तिथली नासधूस झालेली आहे। आणि त्या ठिकाणी गार्डनचा जे विषय होता, समजा गार्डन झालेलं नाही, कुठल्याही प्रकारचे कामं त्या 1,32,00,000 रुपयाच्या नुसार झालेले नाही आहे। त्याबद्दल आमची अशी मागणी आहे की त्या ठिकाणी ते संबंधित जे काही कोणी अधिकारी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे। 1,32,00,000 रुपये कुठं खर्च झाले त्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे। तसेच त्यानुसार आमच्या ज्या मागण्या होत्या, अण्णाभाऊ साठेचा पुतळा असेल तिथलं अतिक्रमण असेल, विशाल्यातल्या ज्या स्मशानभूमी आहे तिथलं अतिक्रमण असेल, पुन्हा अट्रॉसिटी ॲक्टमधील काही लाभार्थ्यांना त्या ठिकाणी आर्थिक मदत झाली नाही त्याबद्दलही आमच्या मागण्या होत्या। त्या पूर्ण कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी ऐकून घेऊन आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याला कुठेतरी पुढच्या कारवाई करण्यासंबंधित त्यांनी आम्हाला आश्वासित करून या ठिकाणी पाठवलं आहे। दिनांक 14 ऑगस्ट 2026 पासून लहुजी शक्ती सेना हिंगोली जिल्हाध्यक्ष संदेश भाऊ शिकरे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते उपोषणाला बसले होते। त्यांची एकच इच्छा होती की या जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ साहेब हे येतील आणि आमच्या समस्या जाणून घेऊन ते आमच्या सोडवतील, परंतु त्यांची भ्रमनिराशा झालेली आहे। पालकमंत्र्यांनी त्यांच्याकडे कळून सुद्धा पाहिलेलं नाही। म्हणून आज दिनांक 18 रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा त्यांनी विचार केला आणि म्हणून आज जिल्हाधिकारी साहेब यांनी सर्व आंदोलकांना भेट घेऊन आज त्यांना पूर्ण माहिती विचारून घेतली आणि त्यांच्या निवेदनावरून ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी साहेब स्वतः लक्ष घालून त्यांची चौकशी करतील आणि त्यांना न्याय देतील असा शब्द दिलेला आहे। म्हणून आज आम्ही आंदोलकांना विनंती केली की आपण ते उपोषण मागे